मित्रांनो, आपल्याकडे बऱ्याच वेळा कथा नसतात, त्यामुळे चॅनलवर व्हिडिओ थोडे लेट येतात. जर तुमच्याकडे काही अनुभव कथा असतील तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल दिला आहे, त्यावर तुम्ही तुमचे अनुभव कथा पाठवू शकता. अभियांत्रिकीला असताना हिवाळ्यात रात्री हॉस्टेल बाहेर शेकोटीभोवती हात शेकत गप्पा मारण्यात वेगळीच मजा होती. बऱ्याचदा तर पहाटे 5-6 वाजेपर्यंत टाइमपास केल्याचं मला चांगलं आठवतं. हॉस्टेलचा गार्ड दिनकर सुद्धा आमच्यात सामील होऊन गप्पा ऐकायचा. रोज काही नवीन विषय असायचा. एकदा अचानक भूताचा विषय निघाला. मग काय, एकेकाला असे असे किस्से अन कहाण्या आठवत होत्या की विचारू नका. भूत असतो की नसतो हा वादच नव्हता. उलट त्या प्रत्येक कहाणीची रंजकता, रहस्य अन कथा सांगण्याची शैली यात वेगळीच मजा होती. त्या कथा खऱ्या की खोट्या याशी दूरदूरपर्यंत आमचा संबंधच नव्हता. त्या कथा खऱ्या की खोट्या याशी दूरदूरपर्यंत आमचा संबंधच नव्हता. प्रत्येकाचे 1-2 किस्से सांगून झाले. मग गार्ड दिनकर आपल्या अस्सन गावरान भाषेत सुरू झाला. मी बी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माया आबाले 2 शौक होते, बिडी अन तमाशा. पण त्यानं कधी बाई अन बाटलेले हात नाही लावला, नाही कधी सुपारी खाल्ली. पर बिडी लय फुकायचा. ही बिडी एकदा अंगलट येता येता राहिली. आमच्या गावात लय वेळा रातच्या टायमाला तमाशा व्हायचा. पर एकदा शेजारच्या गावात तवाची फेमस मैनाबाईचा तमाशा लागला होता. मैनाबाईचा नाच पाहण्यासाठी माया आबा त्याच्या दोस्तासंग रातच्याला शेजारच्या गावाकडे निघाला. आता तवा कुठे होते रस्ते अन गिस्ते गावामंदी. हे पट्टे निघाले याच्या त्याच्या वावरानं हिंडत हिंडत अन बेळी फुकत. दोघं बी लय नाचले म्हणे तमाशात. नाचू नाचू अंग दुखू लागलं होतं दोघाचं बी. तमाशा सुटल्यावर लय उशिरा तिथनं निघाले. दोघं पायापीट करत परतीच्या वाटेला. दमलेल्या बैलावानी दोघं बी येऊन राहिले होते, हालत डुलत. पर गाव आणखी दूर होतं. मग काय, आबाले बिडीची तलब लागली की माया आबा कसाचा कसाच करे. दोन्ही खिशात हात घालून पाहतो तर खिशे रिकामे. बिडी बंडल नागपेढी गायब. आता तर त्याचं डोसकंच फिरलं. मग त्याच्या ध्यानात आलं की नाचताना विडी अन माचीस दोन्ही बी खाली पडल्यात. पर आबाचा दोस्त कधी कामात येणार. आबाची हालत पाहून दोस्तानं लगेच फेट्यातनं बिडीचं बंडल काढलं. बिडी पाहून आबाच्या जीवात जीव आला. पर दोस्ताकडे आगपेटी नव्हती. आता बिडी काय न पेटवायची म्हणून आबाचा चेहरा परत पडला. आबा येड्यागत इकडे तिकडे पाहू लागला. तेव्हा त्याला दूर एका ठिकाणी शेकोटी दिसली. आबा त्या शेकोटीकडे जाऊ लागला. आबाच्या मागे त्याचे दोस्त होते. आबा समोर होते आणि त्याचे दोस्त मागे. धाबा टाकत आबा शेकोटीवर आला. त्याने शेकोटीवर बिडी सुलगावली आणि बोटाच्या मधा दाबून मोठ दाबून हुक्की भरली. धुराचे 2-3 लोट उडवताना आबाले पाहून दोस्ताला बी तलब लागली. मग दोस्ताने बी बिडी काढून शेकोटीवर धरून सुलगावली आणि फराफरा फुकू लागला. आबा पार दमला होता. त्यानं मग दोस्ताचा हात ओढत त्याला खाली खेचत शेकोटीजवळ बसला. दिस निघायची येळ झाली होती. पण हे दोघे बसले आपले हात शेकोटीवर शेकत. आपण कुठे आहोत, काय आहोत याचा त्यांना भानच नव्हतं. तेवढ्यात गावातील एक इसम त्याच्या शेतात जात होता. तेवढ्यात त्याची नजर स्मशानावर गेली. तो एकटक पाहून राहिला होता की 2 भूतं जळत्या चितेवर हात शेकत आहेत आणि बिडी सुद्धा पिऊन राहिले. हे पाहून तो जोरात बोंबलू लागला, भूत भूत. अन आबाचं लक्ष त्या इस्माकडे गेलं. त्याचा आवाज ऐकून आबा ओरडला, अबे कोण आहे बे. आबाने मग दोस्ताला विचारलं, काय बे, हा काहून ओरडून राहिला. मग दोस्त त्यावर म्हणाला, भूत पाहिलं वाटतं यानं. अबे तो तर आपल्याकडे पाहून ओरडला होता ना. आपल्याकडं? अरे हो तिच्या. अबे हा येडा झाला की काय राव. आपल्याकडं पाहून त्याला बोंबलताना पाहून आबा आणि दोस्त दोघे बी उभे झाले. हे दोघे उभे होताच तो इसम बोंबा ठोकत गावाकडे धावू लागला. अरे भूत आहेत रे भूत, 2 आहेत. चितेवर हात शेकून राहिले, बिडी बी पिऊन राहिले. देवा मले वाचव. त्याले धावताना पाहून हे दोघे बी त्याच्या मागे धावू लागले.
अबे सायच्या भूत नाही आम्ही, तू याच गावचे आहोत, थांब ना तिथंच. या दोघांना आपले मागे पळताना पाहून तो लयच घाबरला अन भूत मागे लागल्यागत चिंगाट धावू लागला. आता आबाचं डोसकंच फिरलं अन आबा जोरात ओरडला, अबे थांब, नाहीतर तुझ्या डोसक्यात दगडच घालीन. माया आबाचा पहाडी आवाज ऐकून तो तर काही थांबला नाही आणि तो कधी गायब झाला काहीच कळालं नाही. आबा आणि दोस्तानं बी त्याचा पिच्छा सोडला आणि घरी वापिस आले. घरी पोचले तेव्हा पुरा दिवस निघाला होता. आल्या आल्या आबा खाटेवर पडून गुरावानी घोरत झोपी गेला. डायरेक्ट दुपारच्या जेवणावेळी उठला. 2 घास खाऊन जेव्हा आबा पानावरून उठला तेव्हा बाप्या न्हावी आबाला भेटायला आला. आबा म्हणला, काय बाप्या, कसं काय येणं केलं, बिडी पितोस का? आब्यानं बापाशी बोलता बोलताच बिडी पेटवली. बिडी फेका चुलीत आबा, मी काय म्हणतो ते ऐका. अरे आबा, आपला सदू इस्त्रीवाला, काय झालं त्याले? आबा म्हणाले, अरे आबा मेला तो. मेला? काय म्हणतो? आपला सदू मेला? कसं काय? एवढा चांगला तरुण जवान? अरे बाबा, सकाळी तो शेताकडे चालला होता. जेव्हा तो परतला काय काय बळबळून राहिला होता. त्याच्या आईच्या मांडीवर पळून राहिला तासभर अन जीव सोडला की पोरानं. आईले सांगित होता की भूत पाहिलं म्हणे त्यानं. ते बी 2 होते म्हणे. मसनात चितेवर हात शेकून राहिले होते म्हणे अन बिडी बी पेत होते म्हणे. ते त्याच्या मागे लागले होते म्हणे आणि ते म्हणत होते की दगड घालतो म्हणे डोक्यात. हे ऐकून आबाच्या हातून बिडी कळून पडली अन आबा ठिक्कर होऊन बाप्याकडे पाहत राहिला. तेव्हापासून माया आबाने बिडी सोडली. बिडीचे व्यसन कुणाचाही असा बळी घेऊ शकतो हे पहिल्यांदाच ऐकले होते. म्हणून मी आजवर ऐकलेली ही सर्वात भिन्न आणि भन्नाट कथा होती. इतरांच्या कथेत भूत होता की नव्हता माहीत नाही आणि त्या बहुतेक काल्पनिकही असाव्यात, पण दिनकरच्या आबाची कहाणी एक सत्य कथा होती. मित्रांनो, आजची कथा ही थोडी वेगळी कथा होती. आय होप तुम्हाला ही कथा आवडली असेल.